नीट प्रकरणावरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जनतेने अशा अजेंडाला बळी पडू नये. आमदार सदाभाऊ खोत. नीट परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. नव्यानं परीक्षा पार पडली असून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नसल्याचा दावा विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत बोलताना खोत यांनी म्हटले की त्यांची प्रकृती खालावत असल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. नीट घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग CBI सखोल तपास करत असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास गतिमान पद्धतीने सुरू असताना विरोधकांकडून केवळ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी देशात सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असून आंदोलनाच्या आडून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा राबवला जातो आहे. मात्र देशातील जनता अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही असा विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण जंतर मंतर या ठिकाणी सुरू होतं, परंतु त्यांची तब्येत नाजूक होत चालल्यानं केंद्र सरकारनं न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं. निश्चितच त्यांची तब्येत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची आहे आणि केंद्र सरकारनं उचललेलं पाऊल हे निश्चितपणानं योग्य आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा मध्ये घोटाळे झाल्यामुळं ती परीक्षा केंद्र सरकारनं नव्यानं घेतली आणि नव्यानं अनेक विद्यार्थी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यांची आजच्या मितीला कुठेही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे, परंतु या देशामध्ये अराजकता माजावी या दृष्टिकोनातून काही लोक कामाला लागल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय इंडिया आघाडी जी आहे काँग्रेस प्रणित, या आघाडीला एनकेन सरकारच्या विरोधामध्ये रोष कसा देशामध्ये निर्माण होईल या दृष्टीनं ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. ज्यांनी नीटच्या परीक्षामध्ये घोटाळे केले त्याची CBI अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू आहे. अनेक लोकांना यामध्ये आरोपी म्हणून पकडलं गेलेलं आहे. अजून तो गतिमान पद्धतीनं त्या ठिकाणी तपास सुरू आहे, परंतु आम्हाला मंत्र्याचा राजीनामाच पाहिजे आणि मंत्र्याचा राजीनामा मागता मागता या देशाचे पंतप्रधान यांच्या विरोधामध्ये वक्तव्य खऱ्या अर्थानं या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झालेले पाहायला मिळत आहे. म्हणजे आंदोलनाच्या आडोशानं सरकारला बदनाम करायचा एक अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून देशभर राबवला जात आहे. मला निश्चित खात्री आहे की देशातली जनता अशा अजेंडांना भीक घालणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.